आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवशी वाघावर विराजमान असणारी दशभुजा असणारी देवी दिसताना सौम्य पण उग्र रूपामध्ये दृष्टांचा संहार करणारी देवी म्हणजे चंद्रघंटा देवी. तर आजच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची उपासना पूजा केली जाते. चंद्र म्हणजे थंडावा आणि शांती पित्तशमन करणारा मानलं जातं आणि घंटा म्हणजे जागृती आणि चेतना निर्माण करणारी मानली जाते. तर आयुर्वेदाशी आता संबंध म्हटलास तर चंद्राला जसं पित्तशमन म्हटलं जातं तसंच जर शरीरातील पित्ताचे शमन करायचं असेल, शरीरातील पित्त कमी करायचं असेल, कोठा साफ ठेवायचा असेल तर आपला नेहमीचा उपाय म्हटलं तर आलं लिंबू मीठ. आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे, तो खिसायचा आहे, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे जसं आपण लोणचं खातो तसं त्याचं चाटण करून घ्यायचं आहे. पित्त कमी होतं, कोणतंही मेडिसिन घ्यायची गरज त्याला पडत नाही. तर फक्त हा छोटासा घरगुती उपाय आहे जो आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होतो. हा छोटासा उपाय करून पहा, पोट तर साफ होईलच शिवाय पित्तही होणार नाही. उद्याची देवी काय सांगते आणि उद्याच्या देवीचं महत्त्व काय आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया.